हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळेजण. तर आज फायनली मी आले भीमटेकडीवर आणि इथलं वातावरण एवढं छान आहे, मला एवढं आवडलेलं आहे. इथे बघा, इथे किती छान कमळाची फुलं आहेत. कमळाची फुलं बघा किती छान आहेत, ब्ल्यू कलरचे आहेत. आणि मेन म्हणजे गौतम बुद्धाची मूर्ती बघा किती मोठी गौतम बुद्धाची मूर्ती आहे आणि हीच मला बघायची होती. आणि कमळाची फुलं बघा किती छान वाटते, पर्पल कलरचे आहेत, खूप छान. इतकं गरम आहे खाली, कारण इथे चप्पल पण घालून जाता येत नाही. बघा किती छान आहेत. काय करते का दीदी? हे बघा किती छान वाटते. आणि मी कशी दिसते मला नक्की कमेंट्स करा. दीदी म्हणते लय घाण दिसती. बघा किती छान वाटते, पूर्ण पहाड आहेत. ते पण गौतम बुद्धाची मूर्ती आहे छान. वाव करते हे झुंबड. आणि आमची चिल्लर पार्टी. की इथं बरफ पडलेला आहे. इथं सावलीत असून आम्ही एवढं किती छान वाटते. आणि इथे छान असे पिंपळात झाड आहे आणि त्याच्या खाली गौतम बुद्धाची मूर्ती सुद्धा आहे. आणि घरी सकाळी उठल्या आम्हाला इकडे यायचं होतं, तर मग माझं काहीच काम वगैरे आवरलं गेलं नाही. मग आम्ही पार्सल जेवायला घेतलं. आता आम्ही मस्त इथं जेवण करणार आहोत आणि तुम्ही पण सगळेजण या जेवायला, यावरती. तर आम्ही रस्त्यातच पार्सल वगैरे घेतलं, पराठे वगैरे, आणि आता जेवण वगैरे करतो. कारण की भूक पण खूप लागली आहे, कारण दूर आहे आणि मुलांना पण खूप भूक लागली. तुम्ही पण सोबत या जेवायला. दीदी आपण इथं बसू. चल दीदी ये. भूक लागली. आय एम सो हंग्री. मुलांना छान केळं पण आणली खायला. पिल्लू एवढे बघायचं. किती केला म्हणून स्किबडी बघायचं काय, जेवण करायचं मस्त इकडे तिकडे बघायचं. मोबाईल काय बघायचं, मोबाईलच लागतो बघायला. काय काय आणलं का पार्सल? काय माहिती, तुम्हालाच माहिती.